मित्रांनो नमस्कार, मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मी तुम्हाला दाखवणार आहे जगातली सगळ्यात वेगवान वाढणारी वनस्पती अर्थात गवतवर्गीय वनस्पती आहे, ती म्हणजे बांबू। या बांबूपासून लोणचं केलं जातं, ते प्रसिद्ध आहे। तुम्हाला माहिती आहे की बांबूचं लोणचं हे उष्णता दाहक आहे आणि त्याचंही मागणी सगळ्यात जास्त आहे बांबूचा कोंब। पण या निमित्तानं मी आलेलो नाही आहे इथं सुद्धा। या बेटामध्ये आल्यानंतर काही बायोडायव्हर्सिटी दिसते। हे आहेत रानहळदीची झाडं, इथं भारंगी आहे, भारंगीच्या फुलांची खूप चांगली भाजी केली जाते, रानभाजी आहे। मला दाखवायचं आहे तुम्हाला बांबूमध्ये एक फंगस येतं खूप चांगलं, अळंबी म्हणतात त्याला, पण ती खाण्याची नाही आहेत, तर एक असे वेगळ्या पद्धतीनं आहेत की ती एक वेळ असं कन्फ्यूज व्हायला होतं की हे अंडी आहेत का फंगस आहे, अळंबी आहेत। तर ती मला तुम्हाला दाखवायची आहेत आणि म्हणून मी ती शोधण्यासाठी आलेलो आहे। ती विशेषतः बांबूच्याच बेटामध्ये सर्वाधिक आढळतात। तर मी ती शोध मोहीम घेत असं वड्याच्या किनारी इथं आलोय। आता ही आहेत ना, ही अळंबी वेगळी आहेत, ही बांबूच्या ह्याच्यात आलेली अळंबी नाही आहेत, ही बाहेर आलेली अळंबी आहेत। आता ते फंगस आहे, याला ग्रामीण भाषेमध्ये सोंडाळी असं सुद्धा म्हणतात। सोंडाळी म्हणजे ना, हे सुरुवातीला लहान असताना अशी याला अशी सोंड येते, बाहेर अशी बारीक सोंड येते, म्हणून त्याला सोंडाळी असे म्हणतात। ही खातात बरं का, आता ही नाही आहेत, ही खराब झालेली आहेत, पण ही खाण्याच्यासाठी योग्य आहेत। मला जो शोधायचं आहे ते दुसरं आहे। बांबूच्या बेटात जाता जाता अशा सुद्धा काही वनस्पती दिसतात। तर ह्या वनस्पती जर तुम्ही बघितलात ना, तर ह्याला रान तंबाखू म्हणतात। याची पानं की काढणारी असतात। चुकून सुद्धा जंगलामध्ये गेल्यानंतर ही जाता जाता हात लावून घेऊ नये किंवा चुरगळून खाऊ नये, तर ह्याला रान तंबाखू असं म्हणतात बरं का। आता इथं एक गोगल गाय आहे, तिच्यावर हे जे काही शंख आहे तो पांढरा आहे। हे शंख चुन्यापासून तयार होतात, बऱ्याचदा कॅल्शियमपासून तयार होतात। आणि त्याच्या पाठीमागं हे जे पार्ट आहे ना, हा तिचा पायाचा पार्ट आहे। हा भाग जो आहे दिसतोय ना तुम्हाला, मी दाखवतोय बाणानं, तो आहे पायाचा भाग। यावर एक वेगळा आपण व्हिडिओ करणारच आहोत, पण जाता दिसले म्हणून आपण इथं आलेलो आहोत। इथंही एक अळंब्याचा एक भाग आहे। अशी कित्येक छोटी छोटी वेगवेगळ्या प्रजातीची अळंबी या सह्याद्रीच्या घाटामध्ये असतात। आणि आता तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे सुद्धा एक फंगसच आहे, बुरशी आहे ही। या अळंबी हा बुरशीतला प्रकार आहे। ही एक बुरशी आहे बघा। हे अशा बुरशा अनेक येतात आणि त्याचं वैविध्य किंवा जैवविविधता आहे तिथं तुम्हाला पाहायला मिळते। आपला शोध आहे बांबू मशरूमचा। हे कांडी मशरूम आहे। आता हे कांडी मशरूम मी काय म्हटलं तर ह्याला कांडीसारखं दिसतं बरं का। ह्याला च्याच्यानंतर बुकटी होते आणि हे 3 ते 4 दिवसात मरण पावतं। तर इथं थोडंसं काय दिसतं का मला बघायचं आहे। हां, इथं आहेत बघा, हे या ठिकाणी ह्या पानवड्याच्या शेजारी, थांबा तुम्हाला दाखवतो, ही रानभेंडी आहे। रानभेंडीची ही पानं तुम्हाला दिसतील, चला तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे जे अंड्यासारखं दिसत आहे ना, हा बांबू मशरूमची पूर्वस्थिती आहे। म्हणजे याच्या आतमध्ये जेलीसारखा एक भाग आहे। आता तुम्हाला दाखवतो तो उघडून, हा बघा, हा जेलीसारखा जो भाग आहे ना, या भागातून ते मशरूम हळूहळू वर येतं आणि त्याची अशी अवस्था होते। हे असे बाहेर नेटसारखं म्हणजे जाळ्यासारखं तयार होतं। त्याच्या बाजूला असं हे जेलीसारखा एक पदार्थ आहे, त्याच्यामध्ये ही केंद्रक आहे आणि वर ही पिवळ्या टोपीसारखा हे भाग दिसतो। तर हे आता पूर्ण स्वच्छरित्या बघितलं तर याच्यावर बरेच कीटक येतात। त्याचा वास घेतला तर हा मातीसारखा वास येतो बघा। आणि हे खाल्लं सुद्धा जातं बरं का, हे खाल्लं सुद्धा जातं, हे खाण्यासाठी योग्य आहे। हा सेंटरला जो भाग दिसतोय ना, तिथून ते जाळीसारखा भाग असा बाहेर पसरतो आणि हे चित्रामध्ये जे तुम्हाला दिसतं हे असं दिसतं। हे याच्या अगदी 1 दिवसाचा कालावधी याचा असतो। 1 दिवसामध्ये ते मरून जातं आणि मग त्या ठिकाणी दुसरीही काही मशरूम तसेच त्या पद्धतीनं येत राहतात। हा वरचा भाग दिसतो, किती छान दिसतो बघा ह्या मशरूमचा, नेट मशरूम असंही सुद्धा म्हणतात। तर असं मशरूम तुमच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला दिसलेलं जर असेल तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात किंवा तुम्ही असं मशरूम पाहिलेलं आहे का, हेही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा मराठी डिस्कवरीचं नवीन पेज आता ओपन केलंय, त्यालाही फॉलो करायला विसरू नका। चला तर पाहूया मराठी डिस्कवरीवर पुढला कोणता व्हिडिओ येतो आहे। तोपर्यंत
नमस्कार.